हाय हॅलो नमस्कार, मी वृषाली. तर स्वागत आहे तुमचं आजच्या एका व्लॉगमध्ये. सकाळची सुरुवात झाली घरातच पोह्यांचा नाश्ता करून आणि मग त्याच्यानंतर विक्रांत तिथे गाडी धुवत होता आणि गाडी धुवून झाल्यानंतर आम्ही निघालो प्रवासाला. बऱ्याच दिवसांपासून चालू होतं आमचं की कुठेतरी जायचं आहे, पण तशी वेळ येत नव्हती आणि फायनली ती वेळ आली होती आणि आम्ही पोचलो होतो आंबोलीमध्ये. आंबोलीचा घाट रस्ता मस्तपैकी असा एन्जॉय केला. छान छान माकडं होती ती बघितली आणि मग त्याच्यानंतर आंबोली घाट पार करत आम्ही पोचलो केसरीमध्ये, कारण तिथे ॲक्वेरियम आहे ते बघायचं होतं. विराला जरासे मासे दाखवायचे होते आणि बऱ्याच दिवसानंतर कुठेतरी फिरायला चाललो होतो, त्यामुळे थोडासा वेळ एकमेकांसोबत विरासोबत घालवायचा होता. ह्याच्यासाठी हा प्रवास सुरू होता आणि मग पोचलो ॲक्वेरियमला. ॲक्वेरियममध्ये गेल्यानंतर तिथला एक्सपिरियन्स खरंच खूप चांगला होता. मस्तपैकी असं माशाच्या तोंडातूनच तिथे एंट्री करायची होती आणि एंट्री करून झाल्यानंतर समोर जो धबधबा दिसतोय ना, तो बघितल्यानंतर मन खरंच असं प्रसन्न व्हायला झालं. आणि आतमध्ये गेल्यानंतर हे विविध प्रकारचे मासे होते आणि त्या माशांची खाली नावं लिहून माहितीसुद्धा लिहिलेली होती प्रत्येक ठिकाणी. म्हणजे मासे कुठल्या प्रजातीचे आहेत, कुठे आढळतात, त्यांना काय खायला लागतं किंवा कसे ते स्टोअर केलेले आहेत, या सगळ्या प्रकारची इकडे माहिती त्यांनी लिहिलेली होती. छान मेंटेन केलेलं आहे हे ॲक्वेरियम. फक्त असं पाणी जे बघून ना मस्त वाटत होतं. काही मासे हे शांत स्वभावाचे लिहिलेलं होतं तिथे. काही मासे एकदम असे म्हणजे शांत होते. म्हणजे हा मासा जर तुम्ही बघितला तसा शांतपणे स्थिर पाण्यात फिरत होता. आणि हा जो मासा आहे ना, हा माशाचा वेगळाच प्रकार कुठला तरी दिसला. हा मासा बहुतेक इकडे त्या पाण्यातली जी काही घाण असेल ती खाण्यासाठी असेल असं वाटलं. काही मासे हे खरंच खूप असे मस्तीखोर होते, म्हणजे इकडून तिकडून भरपूर पळत होते. मोठमोठे मासे होते, ते बघून जरासे अंगावर काटा आल्यासारखी भीती पण वाटत होती. हा एक वेगळ्याच प्रकारचा मासा इथे बघायला मिळाला. आणि त्याच्यानंतरचा हा सुद्धा पुढचा मासा, जो असा एकदम असा फुलाच्या पाकळीसारखा असा होता, पण तो मासा होता. त्याच्यानंतर हे इकडनं वेगवेगळे मासे बघितले सगळे. विराला पण मजा येत होती हे मासे बघत असताना. ते अगदी आम्ही घरात फिश टँक घेतल्यापासून विराला माशाचं फार अट्रॅक्शन आहे. तिला मासे चावतात असं वाटत होतं, पण मासे चावत नाही ते बघितल्यानंतर ना तिला अशी मजा वाटत होती फिरायला. बरीचशी गर्दी तिथे आली होती, लोक बरीचशी तिथे आली होती हे ॲक्वेरियम बघायला. आम्हाला वाटलं की कोण नसेल, पण लोकांची ये जा चालू होती तिथे. तिकीट दर पण अगदी रेग्युलर आहे, त्यामुळे काही टेन्शन नाही. आणि हा जो एक धबधबा त्या फिश टँकमधला बघून ना खरंच खूप मस्त मजा वाटली. प्रत्येक मासा इकडे निरीक्षण करून विरासुद्धा बघत होती आणि विक्रांतसुद्धा इकडे बघत होता. काही मासे एकदम पिटुकले होते, तर काही मोठे मासे होते. म्हणजे एका टँकमध्ये केवळ 4-5 असे असतील, पण असे छान छान मासे होते. विरा आमचा हात सोडून अजिबात फिरत नव्हती आणि मध्ये ती त्या रेलिंगवर चढून ना मासे बघायची. कुठे चाललोय तर मासे बघायला आलो असं म्हणून नाही, ते अगदी पोचबीज देऊन सांगत होती. हाय हॅलो नमस्कार, मी जसं म्हणते तसं तिचं चालू होतं. एका लईत सुद्धा मासे इथे फिरत होते. आणि इकडे बघा तिथनं वरती होल होता, तर त्याच्यात बोट घातल्यानंतर मासे सगळे तिथे आले होते. बहुतेक त्या माशांना ना भूक लागली असावी, त्यामुळे ते सुद्धा इकडे असे लगेच ना इथे येत होते, गोळा होत होते लगेच. आणि मासे बघून झाल्यानंतर तिथलं बाहेर पक्षी सुद्धा आहेत वेगवेगळ्या प्रकारचे, जे त्यांनी ठेवलेले आहेत. तर ते सुद्धा पक्षी इथे होते आणि दुपारची वेळ असल्यामुळे बहुतेक पक्षी झोपलेत असं वाटत होतं, कारण हा जो पक्षी आहे ना तो बाहेरच आला नव्हता, तो तिथेच आतमध्ये बसून झोपून राहिला होता. त्याच्याच बरोबरचा दुसरा सुद्धा हा शुगर ग्लायडर म्हणून होता, तो पण तिकडे आतमध्ये वरती कोपऱ्यात ना त्यांच्या घरामध्ये जाऊन तिथे असे शांत पडलेले होते. पण पक्ष्यांचा आवाज जो काही होता तो मात्र असा भरपूर मोठ्याने येत होता. आणि अशा प्रत्येक पक्षाची वगैरे सुद्धा इकडे माहिती त्यांनी लिहून छान मेंटेन केलेलं आहे. शामृग होती ती सुद्धा अशी बाहेर फिरत होती, बदकं होती ती बाहेर फिरत होती. आणि हे असं एक प्रकारचं असं अशी हे केलेलं आहे त्यांनी तिथे. आणि 2 वर्षामध्ये अजून तिथे बरेच काहीशे उपक्रम आपल्याला बघायला मिळतील नवीन ठिकाणी. हे जे पक्षी आहेत ते असे ओरडत पण मस्त होते आणि असे इकडून तिकडून नुसते पळत होते. तिथेच त्यांनी छान असं गार्डन सुद्धा ठेवले, म्हणजे घसरगुंडी, हे असं बदकं फिरायचं वगैरे. तर विराला ते बघितल्यानंतर धावेल कशी ती घसरगुंडी आणि ते खेळायला तिथे पळाली. आणि हा शामरुख वगैरे पण होतं तिथे. मस्त असं बऱ्यापैकी ठेवलंय. स्नो पार्क वगैरे त्यांचे 1-2 वर्षामध्ये इथून पुढे कन्स्ट्रक्शन सुरू आहे, ते नक्कीच बघायला जाऊ आम्ही तयार झाल्यानंतर. आणि छान होता एकंदरीत एक्सपिरियन्स. सरडे विरडे पण ठेवले आहेत. आत्ता मी आलो आहे KSR ॲक्वेरियममध्ये. एक्सपिरियन्स छान होता, मासे वगैरे छान बघायला मिळाले. आता इथून पुढचा प्रवास. खरी गाडी कधी चालवेन माहिती नाही, पण खोट्या गाडीत चालवून म्हणजे खोटी गाडी चालवायचं समाधान मात्र घेतलं.
तर त्याच्यानंतर ॲक्वेरियम केसरीमधलं बघितलं आणि मग आम्ही पोचलो आमच्या मेन डेस्टिनेशनवर. समुद्रावर जायचं होतं. बरेच दिवस ही समुद्राची शांतता अनुभवायची होती, तर ती अनुभवली. छान सनसेटची पण वेळ होत आलेली तोपर्यंत. आणि इकडे पाण्याला बघून ना विराची जी काही मस्ती सुरू होती ती बघून ना आणि जरा मजा वाटत होती. छान असं आपण म्हणतो ना वारं कानात शिरले तसा प्रकार करत होती. ती रेती घेऊन यायची, परत पुढे यायची धावत पाण्यात आणि अशा पद्धतीनं तिचा खेळ सुरू होता. गर्दी होती, थोडीफार लोक होती तिथे, पण बऱ्यापैकी आम्हाला म्हणजे छान असं शांत एकमेकांसोबत आणि तिघांसोबत वेळ घालवला. पाण्यात भिजलो, थोडी मस्ती केली, हसलो, खेळलो. लहान मुलांना पाण्याचं अट्रॅक्शन भरपूर असतं असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण पाणी बघितल्यानंतर तिला खरंच खूप मजा वाटत होती विराला. आणि ती सगळ्यात मजा कधी करत होती, रेती आणायची आणि ती त्या लाटांबरोबर टाकायची. गाडीत बसूनच तिथं चाललं होतं की पाण्याची लाट आली अशी, असा हात घालायचा, असं हे घ्यायचं. आणि हा जो व्हिडिओ आहे ना विक्रांतने शूट घेतला तो बघितल्यानंतर खरंच खूप छान वाटलं. असं मस्त असं सनसेट होत होता, त्यामुळे असं काय आम्ही दिसताना असे शॅडो येत होती आमच्यावर. आणि तो असा बॅकनं घेतलेला व्हिडिओ होता, त्यामुळे छान मस्त मजा वाटली. तुम्हाला हा सनसेट आणि समुद्राच्या ह्या लाटांचा आवाज आवडतो का? तुम्ही तिथे म्हणजे समुद्रावर जायला तुम्ही किती उत्सुक असता ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्लॉग आवडत असेल तर अशा पद्धतीचे व्लॉग करू का, म्हणजे सारखे समुद्रावरचे नाही पण डेली व्लॉग जर आवडत असेल तर सांगा, कारण बरेच गॅप पडत चालला आहे व्हिडिओ टाकण्यामध्ये आणि तो गॅप मला भरून काढायचा आहे. तर प्लीज मला सजेशन्स द्या व्यवस्थित की व्लॉगिंग करू का, डेली व्लॉगिंगमध्ये म्हणजे काय घडतं दिवसभरात, किंवा अजून काय काय दाखवण्यासारखं असतं थोडं जे मिनी व्लॉगमध्ये मी दाखवते त्याच प्रकारे इथे मोठे व्लॉग्स करू का, ते कमेंट करून प्लीज नक्की मला सजेस्ट द्या. एखादा विषय असेल तर तो सुद्धा सांगा की ह्या विषयावर तू बोल किंवा ह्या विषयावर व्हिडिओ येऊ दे. तर नक्की प्लीज मी रिक्वेस्ट करते तुम्हाला कमेंट करा. आणि हो, अशा पद्धतीनं दिवसभर एन्जॉय करून रात्री घरात येऊन दिवस संपवला. व्लॉग आवडले असल्यास प्लीज सबस्क्राईब करा.